माणिकराव कोकाटेंना अपात्र ठरवण्यात आलं तर पुन्हा निवडणूक होईल असं कोर्टानं म्हटलंय। निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक पैशांची आवश्यकता असेल असंही कोर्ट म्हणालं। शिक्षेला स्थगिती देताना नाशिक सत्र न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवलेलं आहे। माणिकराव कोकाटेंना अपात्र ठरवल्यास पुन्हा निवडणूक घ्यावी लागेल। पुन्हा निवडणूक झाल्यास मोठ्या प्रमाणात सार्वजनिक पैशांची आवश्यकता असेल। माणिकराव कोकाटेंवर मतदारांनी वेळोवेळी विश्वास दर्शवलाय। गेल्या 35 वर्षांपासून कोकाटे अनेक सार्वजनिक पदांवर आहेत। 30 वर्ष जुन्या प्रकरणात दिलेल्या शिक्षेला 2 वर्षांची स्थगिती दिली आहे। ट्रायल कोर्टानं कोकाटेंना जामीन मंजूर केल्यानं शिक्षेला स्थगिती मिळाली आहे। हे कोर्टाला काय करायचंय? निवडणूक होईल का नाही होईल? त्यांनी चोरी केली आहे, त्यांनी खोट्या सह्या केल्या आहेत, त्यांनी महाराष्ट्र शासनाला फसवलंय। ही फसवणूक कोर्टाला मान्य आहे का? तुम्ही पैशाची काळजी काम करण्याचं काम कोर्टाचं नाही आहे। कोर्टाने नाही तिथे लक्ष घालू नये। त्यांनी गुन्हा केला की नाही एवढं महाराष्ट्राला सांगा। मी स्वतः म्हणता पहिल्या जजमेंट मध्ये की चोरी केली आहे, ही चोरी लपवता येत नाही, त्यांच्यासारख्या जबाबदार माणसाने असं वागता कामा नये। आणि आता तुम्हाला अचानक खर्चाचं सुचलं खर्च काय कोर्टाच्या खिशातनं देणार आहेत?